अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य श्री दादा महाराज लिखित श्री सद्गुरु स्मरणी हे पुस्तक वाचनात घेत आहोत. त्यात अर्पण पत्रिका देताना परमपूज्य दादा म्हणतात, श्री सद्गुरुराया स्मरण चकोरांची तलगे जेव्हा आपल्या इवल्याशा चोची विकासून चांदणक्षीची आण पाहतात, तेव्हा आपला अक्षय परिपूर्ण कृपाचंद्रमा भरभरून शीतल किरण कळा बरसू लागतो. तृप्त स्मृती पक्षांच्या हृदयात उरते मग एक आर्त प्रेमाची मातृवात्सल्याची गोंधळ जाणीव, आणि त्या देवगृहीच्या अमृत जाणीवेलाही उसळत्या सुरधेनु पाण्याचे औदार्य साक्षात लगडलेले. हे जे पुस्तक आहे हे 15 मार्च 2004 साली परमपूज्य दादाने जे प्रवचन केलं याच्यावर त्याचे आहे. तर त्याची भूमिका काय या पुस्तकाची, तर 26 जानेवारी 1981ची ती अवर्णनीय पहाट माझ्या आयुष्यात कृपासूर्याने उजळलेली होती. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या पावन श्री चरणांची सुखद दास्य मुद्रा त्याच महन मंगल पर्वावर हृदयी उमटून अवघा जन्मच सनाथ झाला होता. त्या सुखपहाटेनंतर 1990 सालच्या 21 मार्चला आलेल्या अकाल मध्यरात्रीने तो सोनियाचा अमृत दुधिनू निमिषात संपून गेल्याचा चटका हृदयाला लागला. त्या अति असह्य आघातातून हृदय कपाटीचे काही सुटले नाही. सर्व काही छिन्न भिन्न होऊन अस्ताव्यस्त विखरून गेले. सारे कोवळे निरागस बालपणच त्या विहाग्नीच्या प्रखरतेने करपून गेले. उरली ती केवळ अंगांगावर चहूबाजूंनी कोसळलेल्या प्रौढत्वाची व्यथित खूण मिरवणारी दग्ध हृदय भूमी. जेव्हा भानावर येऊ लागलो तेव्हा एक प्रदीर्घ पोरकेपणा अंतर्बाह्य व्यापून राहिलेला अनुभवला. शिरावरचे छत्र हरपल्याची आणि पायतळीची मातीच कल्पांतीच्या सूर्यासमान पोळत असल्याची जाणीव काही केले तरी पाठलाग सोडत नव्हती. तशातच वैराण वाळवंटात जणू हिरवी कंच लुसलुशीत रोपे सहजतेने बहरलेली दिसावी तशी असंख्य अमृत स्मृतींची कोवळी तरुवने माझ्या आपल्या तापल्या वाळवंटाचे चंद्र शीतल नंदनवन कधी झाले तेही कळले नाही. दरवळून येणाऱ्या स्मृतीची असंख्य मणिरत्ने बघता बघता एका प्रेमसूत्रात गुंफली गेली आणि त्यातून साकारली एक नित्य नूतन सद्गुरु स्मरणी. हृदयाने हृदयातून जपलेली आणि स्मृतिचंदनाचा गंध माळून परमशांतीचा मेरुमणी झालेली. आज परममंगल अशा श्रीपाद नवमीच्या पुण्यप्रभावर याच स्मरणीचे काही मणी परत थरथरच्या उत्सुकतेने आणि नवतीच्या उल्हासाने चाचपले जात आहेत. ही देखील त्यांचीच इच्छा म्हणावी लागेल. त्या सुवर्ण क्षणाची ही एक गाथा. म्हणूनच श्रीचरणी सादर करून पुन्हा आनंद प्रत्ययाच्या निजगुंफेत प्रेमतकारतेची अनुभूती घेतो. यात उत्तराधिकार प्रकरण बघूया. हा लेख लिहिण्यापूर्वी काही गोष्टी मी वाचकांसमोर स्पष्टपणे आणि प्रांजळपणे मांडू इच्छितो. त्या अगोदर ध्यानात घेऊनच पुढचे वाचन करावे अशी विनम्र प्रार्थना आहे. प्रस्तुत लेखातील घटनांचा कालखंड तसा जुना आहे.
त्यामुळे त्यावेळेच्या बऱ्याच व्यक्ती आज दुर्दैवाने हयात नाहीत. त्यांच्यापैकी ज्या ज्या व्यक्तींना त्या हयात असताना मी प्रत्यक्ष भेटू शकलो, हा विषय मोकळेपणाने बोलू शकलो, त्या सर्वांनीच या लेखातील घटनाक्रमांच्या सत्यतेला अनुमोदन दिलेले आहे. यातील काही घटना परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वाद गुरुणी महाराज यांच्या श्री वासुदेव निवास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या चरित्रविषयक ग्रंथांमध्येही विस्ताराने, पण परमपूज्य श्री मामांविषयीचा भाग बऱ्याच अंशी गाळून वगळून आलेल्या आहेत. या घटनाक्रमातील सत्य जाणणाऱ्या ज्या बोटांवर मोजण्यासारख्या काही व्यक्ती आजही हयात आहेत, त्यांच्यावरच्या काही अनाकलनीय दडपणामुळे याविषयी बोलण्याचे मुद्दाम टाळत आहेत, असेही वेळोवेळी माझ्या लक्षात आलेले आहे. या मंडळींच्या भावना एक वेळ बाजूला ठेवा, पण प्रत्यक्ष परमपूज्य श्री मामांनीच या विषयासंबंधी पुढे जे राजकारण हेतुपुरस्पर माजविण्यास आले होते, त्याला मनातून विटून यासंबंधी कधीही काही न बोलता आपले सद्गुरू प्रदत्त सेवाकार्य करण्यावरच अधिक भर दिलेला होता. काही अशाच प्रसंगांमुळे पुढे हा विषय माझ्या ध्यानी आला आणि त्यावेळी या घटनांचा क्रम कळून हृदय अक्षरशः विदीर्ण झाले. आज परमपूज्य श्री मामांच्या पश्चात त्यांची मनोमन क्षमा मागूनच हा विषय थोडक्यात सर्वांसमोर ठेवण्याचे ठरवतो आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कालौघात यातील सत्याचा विसर जगाला पडून परमपूज्य श्री मामा व त्यांचे सद्गुरू परमपूज्य श्री वाद गुरुणी महाराज या गुरुशिष्यांचे आंतरिक अपूर्व अद्भुत प्रेम नाते आकळण्याचा समजण्याचा मार्गही अभ्यासूंना जिज्ञासूंना बंद होऊ नये, ही अंतःकरणातील तळमळ. जनस्वभाव आणि आजवर या संदर्भात काही वरिष्ठ जाणत्या म्हणणाऱ्या मंडळींकडून जाणीवपूर्वक झालेला व होत असलेला अपप्रचार लक्षात घेता मी हे मनोमन जाणून आहे की हे सगळे खोटे आहे, म्हणून काही मंडळी कदाचित कांगावाही करतील, पण कुणाच्या अशा एकांगी प्रतिक्रियांनी सत्य बदलत नसते, हे जाणून मी निश्चित व निर्भय आहे. येथे केवळ असे घडले तसेच दिलेले आहे. यातल्या सर्व संबंधितांबद्दल मला सदैव आदरच आहे. या सर्व लिखाणामागचा हेतू केवळ परिस्थिती अभ्यासकांसमोर मांडण्याचा असून कुणाला दोष देण्याचा नाही. त्यामुळे कृपया कुणाचे काही पूर्वग्रह असल्यास ते बाजूला ठेवूनच हे समजून घेण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, ही पुनश्च एकवार विनम्र प्रार्थना आहे. परमपूज्य श्री मामांना दुर्गाष्टमी मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी श्री शके 1863 म्हणजे बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 1941 रोजी पहाटे त्यांच्या मातोश्री श्री स्वामी समर्थ अक्कलकोटकर महाराजांच्या परंपरेतील समर्थ शक्तिपात दीक्षा अधिकारी आणि ज्यांना प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज आमची पोर म्हणत असत, त्या श्री स्वामी तनया परमपूज्य पार्वती देवी देशपांडे यांनी शक्तिपात दीक्षा पूर्वक अनुग्रह करून अनिर्वचनीय अशा समाधी सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आणून दिला होता, हे सर्व ज्ञातच आहे. त्या प्रसंगी परमपूज्य श्री मामा जेव्हा बऱ्याच कालाने भानावर आले, तेव्हा त्यांनी आपल्या मातोश्रींना सद्गुरूंना साष्टांग दंडवत घालून अक्षरशः त्यांच्या श्रीचरणी प्रेमाश्रूंनी अभिषेक केला. मग मातोश्रींनी त्यांना उठवून पोटाशी धरले व सांगितले की सख्या,
मातोश्रीने त्यांना उठवून पोटाशी धरले व सांगितले की सख्या, आयुष्यभर मी जे मिळवले ते सर्व तपोवन आज मी तुला श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने संक्रमित केलेले आहे. त्यांच्या संप्रदायाची तसेच शक्तिपात योग परंपरेची सेवा आता येथून पुढे तू करायची आहे. त्याचे सर्वाधिकारही मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे तुला देत आहे. श्री दत्त संप्रदायाची तुझ्या ठायी असलेली उपजत परंपरा, त्याच परंपरेच्या परमगुह्य अशा मंत्राची याही जन्मात योग्य वेळी सद्गुरूंकडून प्राप्ती होऊन सुफलित वर्धिष्णू व्हावी, अशी ही परंपरेची इच्छा आहे. मात्र त्याकरता तुला अजून 12 वर्षे थांबावे लागेल. 12 वर्षांनी ज्यांच्यासमोर बसता क्षणीच आज तुला आलेला स्वानंद सुखाचा अनुभव परत त्याच तीव्रतेने प्रगट होईल. तेच तुझे परंपरा प्राप्त मंत्रगुरु आहेत असे समज. परमपूज्य श्री मामा त्यांचे हे सांगणे ऐकून पटकन म्हणाले, पण आई, तूच माझी सद्गुरू आहेस ना? त्यावर हसून त्या मोठ्या प्रेमाने म्हणाल्या, होय, पण बाळा, परंपरा मंत्राशिवाय मंत्र परंपरा चालविता येत नाही. स्त्री शक्तिपात दीक्षा देऊ शकते, पण बीजमंत्र देऊ शकत नाही. त्या मंत्रप्राप्तीशिवाय मंत्र परंपरा सुफलित होणार नाही. शिवाय जे सद्गुरू म्हणून मंत्रगुरू म्हणून तुला पुढे भेटणार आहेत ते या परंपरेतीलच महान अधिकारी साक्षात श्री दत्तावतार भगवान श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचेच अवतार आहेत. तेव्हा याकरता भाग्ययोग कोठला. त्यानंतर संप्रदायासंबंधी आणखी काही उपदेश करून सगळी निर्वानिर्व करून मातोश्रींनी त्याच रात्री म्हणजे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 1941 रोजी रात्री 12:35 योगमार्गाने परमपूज्य श्री मामांना प्राण प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवीत देहत्याग केला. परमपूज्य श्री मामांचा पुढील 12 वर्षांचा काळ संसार दारिद्र्यांशी सतत झुंज, घराचा त्याग व पूर्ण वेळ परमार्थ साधना यातच गेला. परमपूज्य श्री मामांनी 1936 ते 1948 अशी सलग 12 वर्षे पडशीची वारी केली. त्यानंतर त्यांनी 1948 साली हरिभक्तपरायण वैकुंठवासी केशवराव महाराज देशमुख यांच्या दिंडीतून चालायला सुरुवात केली. ती तब्बल 32 वर्षे म्हणजे 1980 सालापर्यंत या दिंडीतूनच चालणाऱ्या आणि दिंडीचे व्यवस्थापनही बघणाऱ्या हरिभक्तपरायण श्री यशवंतराव वैद्य मास्तर यांना त्यामुळे साहजिकच परमपूज्य श्री मामांशी परिचय झाला व हळूहळू त्याचे अंतरंग स्नेहात रूपांतरित झाले. इसवी सन